सत्या, तू बरी आहेस बाळा? काय चालवलंय? ही माझी मोठी मुलगी आहे, या घरची मोठी नात. हिला जर त्रास झाला ना तर माझ्यापेक्षा वाईट माणूस दुसरा कोणी नसेल, लक्षात ठेवा. तुम्हाला तिघींना पण सांगून ठेवतो, हिला जर त्रास झाला तर मागचा पुढचा मी काही विचार करणार नाही. तुमची अशी अवस्था करेन ना की तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. कमळे, चल मी तुला तुझी रूम दाखवतो. ये बाळा. आई, राजनचे हे रूप मी पहिल्यांदाच बघितलंय. अगं, एवढी डेअरिंग त्याच्यात आली कुठून? गावच्या इन्फ्लुअन्स करतेय डॅडला, तिच्यामुळेच त्याला डेअरिंग आली आहे. पण हा तर माझा डॅड आहे ना, मग मला का बोलतोय का? आणि का ए बघ, ऐक, आता ही वेळ रडत बसायची नाहीये. राजनला त्याची लायकी आणि जागा दोन्ही दाखवायची. नको रोज. म्हातारी खूप खुश असेल ना आता. मोठी नात घरात आली. त्या मोठ्या नातीमुळेच आज माझ्या अनिकाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. याचा वाचपा मी घेणार आहे, नक्की घेणार आहे. त्या म्हातारीची मी अशी काय वाट लावेन ना, विचारता सोय नाही. कमळे, ही रूम आईने तिच्या खास मोठ्या नातीसाठी तयार करून घेतली. तिच्या पहिल्या वाढदिवसापासूनच्या सगळ्या गिफ्ट्स, आईला तिला जे काही द्यायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते सगळं आणि बरंच काही आईने आत ठेवलंय. काका थांबा. का काय झालं? काका, ही खोली माझी नाही. कपडे अगं मोठ्या नातीसाठीच तयार केली आईने ही. तेच तर सांगायला, ही खोली अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीची. आजींनी तिच्यासाठी किती प्रेमानं, किती विश्वासानं बनवले की नाही. काका, हे सगळं खरं असेल? म्हणजे कमळीसारखी मुलगी अन्नपूर्णा मॅडमची नात कशी काय असू शकते? नाही नाही, यात नक्कीच काहीतरी गडबड असली पाहिजे. पण सगळे पुरावे तर ती कमळीच अन्नपूर्णा मॅडमची नात आहे हे सांगतायत, आणि ते सिद्ध पण झालंय. काय मॅडम, कसला विचार करताय? अन्नपूर्णा मॅडमकडे जे काय घडलं त्याचा विचार करतेस की काय तू? सतीश, जे काही घडलं ना ते सगळ्यांसाठीच खूप शॉकिंग होतं. मलाही खूप सरप्रायझिंग वाटलं. नाही म्हणजे त्या क्षणाला तिथे अन्नपूर्णा त्यांची नात येणं हे त्यांच्यासाठी जीवनदानच ठरलं. मला अन्नपूर्णा त्यांच्यासाठी खूप आनंद झाला, कारण आता खरंच त्यांची तब्येत चांगली होईल. आणि ती नात कमळी असणं, दिस वॉज सरप्रायझिंग. ती ताईंची नात असल्याचे सगळे पुरावे दिले रे, सगळं सिद्ध केलं. इनफॅक्ट मी सुद्धा तिचं अभिनंदन केलं, तिला सांगितलं तू तुझ्या आजीची आता चांगली काळजी घे. पण समहाऊ माझा लॉजिकल माइंड ना मला शांत बसू देत नाहीये. मला यात काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि त्यात मी अन्नपूर्णाताईंना शब्द दिलाय, तो मला सारखा आठवतोय आणि त्यामुळे मला अस्वस्थ व्हायला झालंय. शब्द दिलाय?
कसला शब्द दिलायस? नयनतारा, अगं काय झालंय सांगशील का? नाही फार काही महत्वाचं नाही आहे. सदेश, बरीच रात्र झाली आहे. तुम्ही पुस्तक ठेवा आणि चेंज करून झोपा आता. ठीक आहे. मी विचार पण केला नव्हता की मी शब्द देऊन बसेल आणि असं काहीतरी घडेल. लहानपणी आहे मला शाळेत जाताना असंच तयार करायची. आता केस तर रोज इंचरायला पाहिजेत की नाही आजी? माझी आई म्हणत्या केस इंचरले नाहीत तर केसात जटा होत्यात. वाह आजी, काय भारी दिसायलाय तुम्ही. आजोबा, आजी एक नंबर दिसायलात की नाही? होय की नाही? आज आम्ही लवकर उठलो आणि आवरलो म्हणून सगळं झालं बघा. चला आता देवघरात जाऊया. आई चल.